स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क माझं राज्य स्वराज्य। नेहरू सेंटर आर्ट गॅलरी वरळी इथं दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी ॲडव्होकेट नीलम शिर्के सामंत, अभिनेत्री तथा अध्यक्ष बालरंगभूमी परिषद यांच्या शुभ हस्ते नेहरू सेंटर आर्ट गॅलरीच्या मान्यवरांच्या आणि विद्यार्थी, पालक व कलाप्रेमी यांच्या उपस्थितीत 31वा बालदिशा चिल्ड्रन्स आर्ट्स एक्झिबिशन या चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन पार पडलं। चित्र प्रदर्शनात महाराष्ट्रातील 34 बालचित्रकारांची चित्र प्रदर्शित करण्यात आली। सदर चित्र प्रदर्शनात आकर्षण ठरला तो नाशिकचा मयुरेश राजेंद्र आढाव या बालचित्रकाराच्या 2 चित्रांचा समावेश करण्यात आला। पहिल्या चित्रात नारोशंकर मंदिर आणि तिथल्या वाड्यांचं सौंदर्य, तर दुसऱ्या चित्रात ग्रामीण भागातील घर, नदी किनारा, पशुविहार आणि निखळ आनंदाचं चित्रण केलेलं आहे। चित्र प्रदर्शनाच्या दीपप्रज्वलन कार्यक्रमात मयुरेशलाही दीपप्रज्वलनाचा मान मिळाला। उद्घाटनावेळी ॲडव्होकेट नीलम शिर्के सामंत मॅडम यांनी मयुरेशच्या चित्रांचं कौतुक केलं। ज्यांना मराठी कळते, ज्यांना हिंदी कळते, वाटल्यास मी हिंदीमध्येही सांगेन की मुलं जे विचार करतात त्याचा आरसा तुम्हाला ते रेखाटून दाखवतात। सो इट इज सो इझी टू नो व्हॉट यू किड इज थिंकिंग अपॉन। पहिलं असं नसायचं, फार इझी नव्हतं हे, पण आतासाठी टू बी अन आर्टिस्ट इज व्हेरी बिग अँड व्हेरी गुड करिअर। त्यामुळे लहान लहान मुलांना मी आधी कॉंग्रॅच्युलेट करेन की इट इज गुड यू हॅव अन आर्टिस्ट विदिन युअर। मयुरेशचा नव्यानं प्रकाशित झालेला पोर्टफोलिओ मयुरेशनं त्यांना दाखवला। त्याच्या पोर्टफोलिओतील सर्व चित्र त्यांनी आवर्जून पाहिली, त्यांच्या प्रत्येक कलाकृतीकडे रसपूर्वक लक्ष दिलं आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या यशाची माहिती घेतली। मयुरेश या वयातच एक तेजस्वी तारा आहे आणि पुढे जाऊन अजून अद्भुत कामगिरी करेल अशा शब्दात त्यांनी त्याचं कौतुक केलं। त्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचंही त्यांनी अभिनंदन केलंय। मयुरेशनं त्यानं काढलेलं एक चित्र आठवण म्हणून भेट दिलं, तेव्हा त्या अतिशय आनंदित झाल्या आणि त्यांनी माझ्या पुढील प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या। आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की दिनांक 11 ते 17 नोव्हेंबर 2025 सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत नेहरू सेंटर आर्ट गॅलरी वरळी मुंबई इथं चालू असलेल्या या चित्र प्रदर्शनाला जरूर भेट द्या। आपलं प्रेम आणि प्रोत्साहन या बालचित्रकारांना देऊन त्यांच्या पुढील कला प्रवासासाठी प्रेरणा द्यावी असं आवाहन वडील राजेंद्र आढाव, आई रुपाली आढाव, मावशी नयना ठाकरे यांच्याकडून करण्यात आलंय। स्वाती शेलार, स्वराज्य न्यूज मराठी, मुंबई।